पहिली मॅच आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, तमाम क्रीडा खेळाडूंचं, एकविरा बॉईज धारावे यांच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या मान्सून ब्लास्ट धारावे 2026 या पहिल्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ आतापर्यंत एक एक सामने जिंकलेत आणि त्यानंतर विजयाची गौडदौड करण्यासाठी संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक वीर रायगडचा टायगर आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर तळोजाचा विक्रमादित्य ज्या खेळाडूकडे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकर बॅट्समन वालिद पटेल, गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 साठी हरिओम यादव यांना इन्व्हाइट केले गेले. पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती गोलंदाज हरिओम यादवच्या माध्यमातून. परंतु एक नवी कसोटी आहे या मॅच मध्ये. कमीत कमी रन खर्च करणं, जास्तीत जास्त विकेट घेणं, जास्तीत जास्त डॉट बॉल रिलीज करणं ही देखील एका गोलंदाजासमोर मोठी कसोटी असते. मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होते. फॉर द विकेट पहिला बॉल फुल टॉस होता. पॉइंटच्या दिशेने फटका टोलावला डीप मध्ये. फिल्डर भरपूर चांगला प्रयत्न, फिल्डर बाबू त्या ठिकाणी तैनात होता. फेकी थोडीशी गचाई केली. दुसरी धाव देखील पूर्ण होते तिसऱ्यासाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त 2च धावांवर समाधान मानावं लागेल. 2 रनने धावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम बाग 11 तळोजा या टीमचा रायगड क्रिकेटमधील एक नामवंत संघ म्हणून देखील ज्या संघाने अनेक वर्ष भरपूर चांगलं क्रिकेट केलं, बाग 11 तळोजा टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच रबर बॉल क्रिकेटच्या अंगामात देखील भरपूर चांगली अग्रेसर भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आतापर्यंत होत आहेत. नुकतेच उस्मान पटेल दुबई सौदी मधून ते खेळून आलेत. नुकतीच जी सौदीमध्ये क्रीडा स्पर्धा झाली दलवाई कप आणि त्या स्पर्धेत देखील भरपूर चांगली कामगिरी उस्मान पटेल यांची आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात हरिओम यादवने पहिल्या बॉलवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फॉर द विकेट पुलरलेनचा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. डीप मिड विकेटला फिल्डर अनिकेत सायंके बॉल त्याने जज केला, उचलून फेकेल. काय थ्रो पाहायला मिळालाय, अप्रतिम दर्जाचा थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. ॲज अ फिल्डर म्हणून ज्यावेळेस तुम्ही डीप मध्ये फिल्डिंग करता त्यावेळेस रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका देखील तेवढीच इम्पॉर्टंट असते. आणि ती भूमिका साकारली फिल्डर अनिकेत सायंकेने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. फॉर द विकेट हा बॉल देखील जसा टप्पा पडला, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर लाईन भरपूर चांगली होती, परंतु अंपायर सिग्नल आलाय. नो प्लस 1 टोटल 2 धावा देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला मेद गेली. सध्याच्या घडीला ही संधी चालून आली वालिद पटेलला. मिळालेल्या संधीचं ज्या ज्या वेळेस तुम्ही सोनं करता त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक नवीन संधी एक तुम्हाला नवीन प्रेरणा देत असते. फक्त एकच रन असेल, नो बॉल नसेल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे.
नो 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 बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला. फ्रीची संधी असेल बॅट्समन वालिद पटेल यांच्याकडे. लाईन भरपूर चांगली होती. बॅट्समनची मोमेंट रीड केली होती, परंतु या क्षणाला ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अंपायर सिग्नल आलाय व्हाईट बॉलचा. अशा धावा रोखाव्या लागतील हरिओम यादवला, कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही सेकंड इनिंग मध्ये खऱ्या अर्थाने चेसिंग करण्यासाठी जाल ना, त्यावेळेस याच धावा तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. कोलोर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र रिलीज करण्याचा प्रयत्न. एक रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होतात. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला गुरुनाजी पाटील सर, त्याचबरोबर महेशजी मिश्रा सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ अंपायर म्हणून भरपूर ट्रेंडिंग मध्ये आहेत सध्याच्या घडीला ही जोडी. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय, जसा टप्पा पडला डॉट बॉलची समाप्ती ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव स्वरूपाचा बॉल आलाय. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड सर सहारणसाठी हा आलाय. आणखीन एक षटकार. टायमिंग भरपूर चांगलं होतं. ज्या प्रकारे स्ट्रोक केला ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती एसपी ब्रॉडकास्टिंग डॉटिंगच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 2 कॅमेरा सहित भरपूर चांगलं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. सूरज पै यांनी घेतलेली मेहनत आणि कमी वेळामध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी त्यांनी प्राप्त केली. शेवटचा अंतिम बॉल आखाती देशांमध्ये जाऊन देखील त्यांनी लाईव्ह टेलिकास्ट केलंय. वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. ज्या विकेटसाठी जाया विणले त्या जायामध्ये फलंदाज अडकला. वेग बेताचा होता, परंतु वेद यष्ट्यांचा झालाय आणि फलंदाज क्रमांक पहिला उस्मान पटेल मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा विकेट प्राप्त केला. उत्साह थोडासा वाढलाय. एक विकेट गमावल्यानंतर उस्मान पटेल बाद झाल्यानंतर त्यांचे छोटे बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. अली पटेल मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या फलंदाजाकडे देखील आहे, परंतु सध्याच्या घडीला त्या क्षमतेसहित एक भरपूर चांगलं कर्तृत्व या मॅच मध्ये अली पटेल यांना देखील दाखवावं लागेल, कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. आणि ज्या ज्या वेळेस आपला संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेस आपल्या टीमला सावरणं ही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण असते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 रन 12th रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर मनोज चव्हाण आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल देखील लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांकडे वाईट +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. 14 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फरहान चौधरी यांची उपस्थिती आणि शेवटच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील फरहान चौधरी. एकविरा चॅम्प्स 11 शहाबाज या टीमच्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. एक रन देखील लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 15 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी मनोज चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. बॅट्समनची मोमेंट रीड केली होती. अचूक टप्प्यावर भेदकपणा काय असतो याचं प्रात्यक्षिक दाखवले या बॉलवर गोलंदाज मनोज चव्हाणने. 2 बॉल आतापर्यंत रिलीज केले. 2 बॉल मध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा बॉल.
प्रत्येक बॉल रिलीज करत असताना गती परिवर्तन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारे कुठलेंथवर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर लेग ब्रेक. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधील. 15 धाबा आतापर्यंत धाव फलकावरती. हा बॉल देखील भन्नाट वेग होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. विकेट किपर देखील बीट झालेत, एवढा वेग होता. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत मनोज चव्हाणने मात्र वंचित ठेवले बाग 11 तळोजा या टीमच्या या दोन्ही फलंदाजांना. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. वाईडिश लॉंग आपला डीप मध्ये फिल्टर होता. योगांत मडवीने पकडलाय हा झेल आणि भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऐरोली कोळवडा ऐरोली या टीमच्या माध्यमातून या मॅच मध्ये ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालंय. विकेट क्रमांक 2 अली पटेल देखील या ठिकाणी बाद झालाय. नवीन बॅट्समन नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. सफवान पटेल आपल्याला पाहायला मिळेल. चला शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच कुशल 11 सारसोय आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस देखील केला जाईल. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. विकेट किपर थोडेसे दूरवर होते. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. सूरज आपण जर पाहिलं ना तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 गडी बाद 17 अशी स्थिती. 17 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. सुरुवातीला 5 बॉल पेस केले होते उस्मान पटेल यांनी, त्यानंतर शेवटच्या बॉलवर ते बाद झाले. त्यानंतर वालिद पटेल आतापर्यंत 3 बॉल त्याने पेस केलेत परंतु एकही रन त्याच्या माध्यमातून आले नाही. अली पटेल ते देखील शून्यावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि सफवान पटेल आणि वालिद पटेल ही जोडी मात्र सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेव्हन्टीन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक गोलंदाजीच्या मार्कवर हितेश कोटकर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन वालिद पटेल आपल्याला पाहायला मिळतील. असं ओपनर म्हणून भरपूर अपेक्षा आहेत, कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या ग्राउंडमध्ये सराव करता त्यावेळेस सर्वोत्कृष्ट बॅटिंग ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून होते त्यावेळेस तुमच्या टीमच्या माध्यमातून ओपनर बॅट्समन म्हणून मॅच मध्ये तुम्हाला संधी दिली जाते. वेग बन्नाट होता, बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन वालिद पटेल. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले हितेश कोटकर.
या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु या क्षणाला झेल निसटलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या रनसाठी कॉल, परंतु वालिदने साफवानला रोखलं आणि फक्त 2च रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती बाग 11 तळोजा या टीमला आणि ती प्रतीक्षा संपुष्टात आली. विनंती असेल की पेन टीमचे कॅप्टन आहेत, कृपया करून आपण सीमारेषेच्या बाहेर उभे राहा. विनंती असेल. स्वप्नील दादा, आपण सीमारेषेच्या थोडस पाठीमागे जायचं आहे, कारण तीच बाउंड्री आहे. षटकार देखील पाहायला मिळालाय. 25 रन. काही काय धावांपासून वंचित होता बाग 11 तळोजा, परंतु सध्याच्या घडीला पुन्हा एकदा एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न वालिद पटेलने केलाय. पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार धमाकेदार धमाकेदार. वालिद पटेल इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. बॅक टू बॅक हा दुसरा पॉवरफुल सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. हॅन्ड कॉर्डिनेशन भरपूर दर्जेदार होतो. बॉटमॅनचा चांगला त्याने वापर केला. जसे सूरज अवे फ्रॉम बॉडी स्ट्रोक खेळतात ना, त्याच प्रकारचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन 31. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल होता. या अगोदर थोडेसे जलद गतीचे चेंडू होते, परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न. शेवटचा अंतिम बॉल हितेश कोटकरच्या खात्यामधील. शेवटच्या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असफल आणि चेंडू चाललाय. 4 रनसाठी आलाय. क्रॅकिंग चौकार. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बॅट्समन गमावल्यानंतर 35 रन 35 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. चला नेक्स्ट मॅच कुशल 11 सारसोई टीमचे कॅप्टन आणि जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल. पस्तीस रन आतापर्यंत झालेत. 35. पहिला बॉल अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि 1 बाउंडची ताकीद देखील या ठिकाणी दिली जाते. 36 रन आतापर्यंत झालेत. फुलटॉस होता, उडवलाय. या बॉलवर केलं आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय. हवाई सफर आणि फलंदाज साफवान पटेलच्या बॅट मधून आलाय हा ब्युटिफुल सिक्सर. 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
उस्मान पटेल बाद झाले, त्यानंतर अली पटेल बाद झाले, परंतु त्यानंतर संपूर्ण दारोमदार साफवान पटेल आणि वालिद पटेल यांनी आपल्या खांद्यावर उचलली. 9 बॉल आतापर्यंत वालिद पटेल यांनी पेस केलेत, 18 रनवर ते खेळतात. 2 बॉल साफवानने मात्र पेस केलेत, 7 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 43-43. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय, परंतु या क्षणाला वाईट+1 टोटल 2 धावा देखील ऍड झाल्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 45. अजूनही आपण जर पाहिलं ना तर सूरज 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये किमान 2-1 षटकार जर आले तर एक समाधानकारक स्कोर देखील बाग 11 तळोजा या टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. फोर्टी 46 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 3 बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक धमाका. साफवानने मात्र खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध करत असताना आपल्या टीमला सावरलं. या मॅच मध्ये कठीण काळामध्ये आपल्या टीमसाठी खंबीरपणे उभं राहणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी एक खेळाडू म्हणून तेवढीच महत्वपूर्ण असते आणि ती भूमिका आतापर्यंत साकारली. 52 रन आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइसचा घेतलाय वेध आणि फलंदाज झेलचीत बाद होत असताना शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधला. चला नेक्स्ट मॅच जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा आणि त्यांच्याच अगेन्स्ट कुशल 11 सारसोय दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच नाणेफेकी करण्यासाठी या. नवीन बॅट्समन वकास पटेल आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर समोरच्या दिशेने वकास पटेलच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या क्षणाला आला, परंतु शेवट देखील तेवढा चांगला गोड केला बाग 11 तळोजा या टीमसाठी. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 58 रन होत आहेत आणि 59 रनचं टार्गेट असेल. 58 धावा झाल्यात आणि 59 रनचं लक्ष असेल तर चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. कुशल 11 सारसोळे या टीमचे कॅप्टन आणि स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या टीमचे कॅप्टन. आणि त्यानंतर शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतील चिंचपाडा पेन आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये 21 चॅम्प्स 11 शाहबाज. तर जशी मॅच सेकंड इनिंगला पुन्हा एकदा होईल सुरुवात, आमच्या समेत आमचे सहकारी समालोचक मित्र राहुलजी राठोड पुन्हा एकदा जॉईन होतील.
चला टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच चला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आम्ही टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. कुशल जय गणेश 11 सारसोळे आणि बंबाई कोलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लवकरात लवकर या. 24 बॉल आणि 59 धाबाचा पाठलाग करायचा आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 59 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. एकीकडे सेर तर एकीकडे सभासेर. चला जय गणेश कुशल 11 सारसोळे टीम विराज चांडेल चला टॉस साठी या लवकरात लवकर. 24 बॉल 59 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. एकीकडे सेर तर एकीकडे सभासेर. कोण होणार आपण पाहू शकाल. उस्मान पटेलचा पहिला बॉल अभितोषी स्ट्राईक इनला. पहिला बॉल शॉर्ट आर्म पुल फटका चांगला आहे. टायमिंग पाहावं लागेल. एलिव्हेशनची कमतरता. वा बॉल सीमारेषा पार ठोकलाय षटकार. असं कदाचित वाटलंय एलिव्हेशनची कमतरता जाणवते की काय, परंतु बॉल आणि बॅटचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्लॉट मध्ये होता. याही वेळेला आणखीन एक तोच क्षेत्र निवडलंय. शॉर्ट आर्म पुल 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 इज अ ब्युटिफुल पुल इज अ डिलाइटफुल. आणखीन एक धमाका. क्या बात आहे. जल्लोष चालतोय दारावे ते चिपळून. अभिभावा मार उचलून उचलून. आणखीन एक धमाका. लगातारच्या 2 बॉलवर 2 धमाके. 2 अस्मानी टोले. काय फटका ठोकलाय. बॉल तयार ओव्हर द विकेट. आणखीन एक धमाका. तो क्षेत्र निवडलाय. तोच फटका तोच क्षेत्र तोच शॉट सिलेक्शन. आणखीन एक धमाका. बॉल सीमारेषा पार 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 षटकार. क्या बात आहे. ऐरोली गावाचा हा सितारा. ऐरोली गावाचं येणारं उज्ज्वल भविष्य. काय खेळ केला या खेळाडूने. संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कमी वयामध्ये अगदी आपल्या नावाचा ठसा अगदी उमटवलाय, प्रभावित केलाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 धमाके आपण इथे पाहताय. लगातारच्या 3 बॉलवर 3 धमाके आपण इथे पाहू शकाल. यावेळेला अलॉंग द ग्रास केलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पाहू शकाल. ओ माय गॉड. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. बॅटर आउट. मनोज चव्हाण बॅक टू डग आउट. रन आउटच्या स्वरूपात बॅट्समन बाद. चला टॉस इथे होतोय. जय गणेश कुशल 11 सारसोळे आणि जितेंद्र स्मृती बंबावी कोलीवाडा या 2 टीमच्या दरम्यान टॉस इथे होतोय. त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर ऑफ नवी मुंबई फरहान चौधरी यांच्या माध्यमातून टॉस इथे होतोय. एकोणसाठ धाबाचा पाठलाग करायचे. पहिल्या 4 बॉल मध्ये 19 रन धावफलकावरती आपण इथे पाहताय. एक चांगली बॅटिंग. एकोणीस रन पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला लेग स्टिक सोडलाय. व्हाईट बॉल आणि व्हाईट +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री या 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 रन 21 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 59 धाबाचा पाठलाग करायचा. अभितोषी अक्षरशः बरसलाय या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. अगदी तो रिदम मध्ये आलाय. च्या ढग्गामध्ये आला हा खेळाडू आपण इथे पाहू शकाल. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला उडवलाय, परंतु इथे फक्त डिक्लेशन झोन आहे. सिंगलच मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22-22.
चला जय गणेश कुशल 11 सारसोली टीम टॉस जिंकलाय, निर्णयाची अंमलबजावणी करा. जशी मॅच संपेल लगेच ताबा घ्या. 22 रन 22. शेवटचा बॉल 22 धाबा धावफलकावरती 59 धाबाचा लक्ष्य मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. 22 रन. हो खोला टाकला इंटू द ब्लॉक होल, ड्राईव्ह केला, ऑन साइडला बॉल चाललाय, सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, सिंगल मिळेल आणि सिंगल बरंच समाधानी ते मानावं लागेल. षटक इथे संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. वेल बिगन इज हाफ डन. तुमची सुरुवात खूप महत्वाची असते. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 23 रन धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 रन 23 रन 18 बॉल आणि 36 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. 18 बॉल आणि 36 धाबा. क्रिकेट सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाही, काय होतंय काय बिघडतंय आपण पाहताय. आई एकविरा बॉईज मान्सून ब्लास्ट ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण इथे पाहताय. अहोरात्र मेहनत या स्पर्धेमध्ये घेतलेली असते. सातत्याने संकल्पना जोपासली जाते. वकास आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 18 बॉल आणि 36 धाबा. अभि जोशी जोवर आहे त्या टीमच्या अशा सर्व पल्लवित आहेत. 18 बॉल आणि 36 धाबांची आवश्यकता आहे. वकास आलाय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये. वकास पटेल यांना प्राधान्य दिला गेलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. बॉल तयार. 18 बॉल 36 धाबा. पहिला बॉल ऑन दी अप मारला. यावेळेला चेंडू सीमारेषा पार. उंच माझा झोका आउट ऑफ द पार्क. काय शॉट मारलाय. आणखीन एक धमाका अभि जोशीच्या बॅटमधून. षटकार. हा खेळाडू रिदम मध्ये आलाय, ढंगामध्ये आलाय. कमी वयामध्ये प्रभावित केला या खेळाडूने. ऐरोली गावाचं एक परफेक्ट बॅटर का आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आपण इथे पाहताय. इथे पाहू शकाल आक्रमण केलंय. अलॉंग द ग्रास खेळला. डीप मिड विकेटला सिंगल मिळाली आहे. चांगली फिल्डिंग यार. खूप चांगला थ्रो आलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण इथे पाहू शकाल. सिंगल बेटिंग. सिंगलने भारतीय टीमची धाव. एखादा षटकाराला सिंगल डबल रोटेट करायला शिका. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स हे असायला पाहिजे. सिंगल मिळते. सिंगलने भारतीय टीमची धावसंख्या 30 धाबा धावफलकावरती. हा चांगला बॉल आहे. आक्रमण करायचा प्रयत्न. पंच आहेत महेश पिसा असं सांगतात की हा लेग बाईज आहे. सिंगल टीमच्या खात्यात ऍड होते. महेश मिसाळ सरांचा सिग्नल आलाय. हा लेग बाय आहे. 31 रन स्कोर कार्ड वरती आहे. 31. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 59 धाबाचा पाठलाग करायचा आहे आणि टीमची धावसंख्या 31 धाबा धावफलकावरती आपण इथे सध्या पाहताय. 15 बॉल 28 रन या मॅच मध्ये. इथे शॉर्ट बॉल आहे. हुक करायचंय परंतु फिल्डर आहे त्या खाली. वा काय बात आहे. काय जजमेंट आहे. ज्या पद्धतीने स्वतःला थांबवलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये जो फिल्डिंगचा जो दर्जा आहे ना माझ्या मित्रा, थोडासा कठीण आहे. स्वतःला थांबवणे, स्वतःला कंट्रोल करणं, बॉलवर येण्या या सगळ्या गोष्टी मित्रांनो मैदानामध्ये आल्यावरच तुम्हाला कळतं. आणि सध्या तेच क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहताय. एक 30 धाबा धावफलकावरती आहे. 14 मध्ये 28. ज्या पद्धतीने त्याने बॉडी लँग्वेज कंट्रोल केला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने कॅमेरामॅन वर्क होतोय. एक चांगला टेलिकास्ट आपण पाहू शकाल. हा शॉर्ट बॉल होता. हुक केलाय परंतु फिल्डर ज्या पद्धतीने अंतर कापलाय. एक चांगला जेल या ठिकाणी टिपला गेलाय. वा कमालीचं क्षेत्ररक्षण यार. तनिष स्थिती होते. एक चांगला जेल या ठिकाणी टिपला गेलाय. 14-28 इक्वेशन आहे. चला नवीन बॉक्स दिलेला आहे.
ऑलरेडी नवीन बॉक्स तिथे दिलाय अभि. जो बॉक्स फोडलाय तो तिथे दिलेला आहे. चौदा बॉल 28 धावा. या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक होणार, कशा पद्धतीने पलटवार होणार, या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये होताना पाहायला मिळतील. 14 बॉल 28 धावा. जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोवर प्रयत्न करा. जिंकण्याचे सर्व दरवाजे बंद होत नाही तोवर प्रयत्न करा. 14 बॉल 28 रन. बॉल तयार. 14 बॉल 28. शॉर्ट बॉल आहे. हुक करायचा प्रयत्न. लाजवाब गोलंदाजी. हेच तर पलटवार आहे. हेच तर पलटवार करायचं दृश्य क्रीडांगणावरती पाहत आहे. आता 13-28. 13 बॉल 28 रन. या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक होणार, या सगळ्या गोष्टी मैदानात होत आहेत. आणखीन एक चांगला बॉल आहे. वा, काटा बदललाय. ज्या पद्धतीने ट्रेन बदलते, एखादी ट्रेन रुळावरून ज्या पद्धतीने काटा बदलते, चांगली स्पिचिंग आपण पाहू शकाल. काटा बदलणारी गोलंदाजी होते. ओव्हर होते ते षटक किती संपले. स्कोर 31. 12-28. काय घडतंय, काय बिघडतंय. 12 बॉल 28 रन. या मॅच मध्ये कंपल्सरी चेस धाबा काढाव्याच लागतील. स्वप्नील दादा ठाकूर हेही इथे उपस्थित आहे. आपल्यालाही विनंती करतोय आपण ही व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल आणि 28 रन या मॅच मध्ये धाबा करायच्या आहेत. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये. 12 बॉल 28 धाबा. काय होतंय, काय बिघडतंय. हृदयाची टोके वाढवलाय, पैसा वसूल केलाय या मुकाबल्याने. धारावी टीमने एक चांगली संकल्पना राबवली. कारण शनिवार रविवारच नाही, सोमवार मंगळवारी खेळू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट फक्त उन्हाळ्यामध्ये खेळला जातो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट हा सोमवार मंगळवार असो किंवा कुठलाही वार असो, क्रिकेट कोणासाठी थांबत नाही माझ्या मित्रा. 12 बॉल 28 रन. या मॅच मध्ये बॉलर आलाय सफवान आलाय. 12-28. पावसाची सर सुरू झाली आहे. मजा येणार आहे. सफवान पटेलचा पहिला बॉल लेग स्टिक सोडलाय. व्हाईट बॉल. आता 12-27. 12 बॉल आणि 27 रन. या मॅच मध्ये अव्वल दर्जाचा मुकाबला. काय सामना रंगलाय. लढायला पाहिजे माझ्या मित्रा. 12 बॉल आणि 27 रन या मॅच मध्ये संघर्षाची लढाई, प्रयत्नाची पराकाष्ठा. पावसाची सर सुरू झाली आहे. पक्षी घरट्यातून आता बाहेर पडत होते, परत घरट्यामध्ये बसतील. यावेळेला परत एकदा लाईन मिस केली आहे. व्हाईट बॉल. भावेश, ज्या मित्रांच्या ज्या गप्पा असतात, मित्रांमध्ये गप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा, बाहुबलीमध्ये कटप्पा, मनामध्ये गणपती बाप्पा, या गोष्टी असणं गरजेचं आहे. आपला लेग स्टिक सोडलाय. 12-26. 12 बॉल 26 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. पाऊस आता प्रचंड जोरात पडतोय, म्हणजे मॅचला मजा आली. पावसालाही मजा आली या मॅच मध्ये. 12-26. पावसात येणाऱ्या रिमझिम धारा, या मुसळधार धाऱ्यात आतमध्ये अगदी मनाला आनंदी देणारा खेळ म्हणजे पावसाळी क्रिकेट आपण इथे पाहत आहे. 12 बॉल आणि 26 धाबाची आवश्यकता आहे. प्रचंड पाऊस पडतोय. बॉल तयार. 12-26. हो, खेपटी ओली झाली. वेग वाढेल. भन्नाट वेग धारण केलाय. 11 बॉल 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कहाणी में ट्विस्ट. 11 बॉल 26 धावा. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे पावसाळी क्रिकेट आपण सध्या पाहताय. 11-26. हो, आणखीन एक भन्नाट वेग यार. तेच तर यार.
रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया ज्या पद्धतीने बॉल पडलाय, भन्नाट वेग धारण केलाय, प्रचंड वेग धारण केलाय, अगदी वेगाच्या जोराने बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. आता 10 बॉल आणि 26 धावाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय सामना रंगलाय. 10 बॉल आणि 26 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. आणखीन एक शॉर्ट बॉल, तेज तर्रार, भन्नाट वेग धारण केलाय, बंदुकीच्या गोळीने निघालाय बॉल, भन्नाट वेग आपण पाहू शकाल. याही वेळेला डॉट बॉलने काम चालणार नाहीये. 9 बॉल आणि 26 धावा, खेळपट्टी ओली झालीये. गोलंदाजाचा ऍडव्हान्टेज वाढतो, जो वेग आहे तो वेग ऑटोमॅटिकली वाढतो आणि तेच दृश्य मैदानात दिसतंय. 9 बॉल 26 रन. यावेळेला आणखीन एक वेग भन्नाट, परंतु यावेळेला लेग स्टिक सोडलाय, व्हाईट बॉल. आता 9-25, 9 बॉल आणि 25 धावाची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच अजून संपली नाहीये, कारण मी अजून हरलो नाहीये. सुपर डुपर मुकाबला. 9 बॉल आणि 25 रन. ओ माय गॉड, इनटू द ब्लॉक होल, दांडी गुल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी, काठी काढली गेली, अगदी खोला टाकलाय. इनटू द ब्लॉक होल, ब्रह्मास्त्राचा वापर. क्या बात आहे, अगदी बुंदात फेकलाय. आठ मध्ये 25, मॅच अजून ऑन आहे. 8 बॉल 25 धावाची आवश्यकता. काय बॉल टाकला यार, ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले पाहताय, वा, ज्या पद्धतीने अगदी खोलात टाकलाय, चारी मुंड्या चीत केल्यात. हीच तर लाईन आहे, हीच तर खासियत आहे. एक चांगला बॉल, आयुष आलाय. 8 बॉल 25 धावाची आवश्यकता आहे. 8 मध्ये 25, आणखीन एक चांगला बॉल, आक्रमण करायचा प्रयत्न, सिंगल व्हील. आता 7 बॉल 24 रन. शेवटचा बॉल, 7 मध्ये 24 करायचे आहेत, 4 मारायचे आहेत. 7 बॉल 24 रनची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वपूर्ण असेल ऐरोली कोलीवाडा टीमच्या दृष्टिकोनातून. 7 बॉल आणि 24 धावाची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना अजून संपला नाही आहे. शेवटचा बॉल, 7 बॉल आणि 24 धावा. 7 मध्ये 24, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, सिंगल बिल, फक्त सिंगल बिल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. ओव्हरची होते ती समाप्ती. टीमची धावसंख्या 36, 6 बॉल आणि 23 रन या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. चला, जय गणेश, कुशल 11 सारसोळे टीम. चंदन तलवार आपला निर्णय कळवायचे. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 23 धावा. पाऊस पहा, प्रचंड वेगात पडतोय, आपण पाहू शकाल. पावसात येणाऱ्या या रिमझिम धरी सारा आपण पाहू शकाल, आणि त्यात मनाला आनंदी देणारा खेळ म्हणजे पावसाळी क्रिकेट आपण पाहू शकाल. अंगावरती सगळं धारा आपण मैदानामध्ये घेताना पाहायला भेट आहे. सहा बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. शोभान आलाय बॉलिंग ट्रॅकवर. 6 बॉल 23 रनची आवश्यकता. चला फास्ट खेळा.
6 बॉल आणि 23 रनची आवश्यकता आहे. अजूनही मॅच ऑन आहे. धावा होऊ शकतात. मारायचे 4 मारावे लागतील. 6 बॉल 23 रन. बॉल तयार. पहिला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. एक चांगली फिल्डिंग. एक लाजवाब क्षेत्ररक्षण इथे पाहू शकाल. एकच रन इथे मिळेल. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. 5-22. चला 5 बॉल आणि 22 रन या मॅच मध्ये कंपल्सरी चेस. तुम्हाला धावा काढाव्याच लागतील. पाच बॉल 22 रन. फुल टॉस आहे आणि फुल टोल भरावा लागेल. चुकीला अजिबात माफी नाही आहे. अखेर षटकार आलाय. सामन्यामध्ये पलटवार करणारा हा फटका फुल टॉस होता. फुल टोल भरावा लागेल. आता 4-16. 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल आणि 16 धावा. मॅच मध्ये पलटवार हे दृश्य क्रीडांगणावरती पाहायला मिळत आहे. आयुषच्या बॅटमधून अखेर धमाका आलाय. 4 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आपण पाहू शकाल. बडा सुपर डुपर मुकाबला. इथून कमबॅक होणार का? इथून आक्रमण होईल का? या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये पाहायला मिळतील. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल थेट क्वार्टर फायनल खेळ. 4 बॉल 16 रन. यावेळेला उडवला. आणखी एक धमाका पाहू शकाल. परंतु तनिष खाली आहे. तनिष आहे. ओ हो हो. एक चांगला एफर्ट. एक चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली आहे. 2च रन मिळेल. एक चांगली फिल्डिंग आपण पाहू शकाल. आता 3 बॉल 14 रन. तीन बॉल 14 धावांची आवश्यकता. ओहो चांगला बॉल आहे. कटर टर्न अँड मिस. रन मिळत नाहीये. 1.5 बॉल 2 बॉल आणि 14. 2 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 बॉल आणि 14 रन या मॅच मध्ये. भन्नाट वेग आहे यावेळेला. व्हाईट बॉल. आता 2-13. एखादा चमत्कारच मॅच मध्ये पलटवार करेल. 2 बॉल 13 रन कंपल्सरी चेस. जरी एखादाही एक्स्ट्रा रन न खर्च करता दोन्ही षटकार मारले तरी देखील कंपल्सरी चेसच्या बळावरती तलोजा संघ इथून विजयी संपादन करू शकतो. 2 बॉल 13 रन. 2-13 फुलटोसे आक्रमण केलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर आहे परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधून बॉल फरार. चौकार. आता 1 बॉल आणि 9 रन. शेवटचा बॉल. 9 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात ज्यावेळेला अभि जोशीने ज्या पद्धतीने सुरुवात केली. उस्मान पटेलच्या विरोधामध्ये 3 षटकार मारले. कदाचित असं वाटला. ओ शेवट मात्र पाहू शकाल. अखेर ऑन दी अप केला. डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पार. अखेर 2 धावांनी हा संघ आपण पाहू शकाल पराभव झालाय. अभिनंदन टीम. वेल प्लेड. एक चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीम कडून इथे पाहायला मिळाला आहे आणि एक चांगल्या दर्जाची खेळी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे एक अफलातून परफॉर्मन्स. सफान पटेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सफान पटेल ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया राहुल शिरसाट सरांकडे या मॅचची